पहिला बॉल मागे मारण्याचा अगदी केला होता प्रयत्न, आलेला डॉट बॉल. सरपंच साहेब साबीर दळवी इथं पाहिलं तर स्ट्राईक एंडला गेले खेळाडू मैदानामध्ये आहेत. खरं तर सरपंच म्हणून गावचं नक्कीच तेवढं कारभार सांभाळतात. सोबत पाहिलं तर क्रिकेटच्या रणांगणामध्ये क्रिकेटच्या पटलावर आपल्या संघालाही सावरण्याचं काम करतात. आयशा 11 बारापाडा संघासाठी चांगला बॉल, अगदी काय जबरदस्त गोलंदाजी, खोलवर टप्प्याची बॉलिंग आणि पाण्यासारखी बॉलिंग आहे. खरं तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक गोष्टीची विनंती करतो, या गोलंदाजी पाहत राहण्यासारखी आहे. मग वारंवार आपण रिकॅप करून करून पहा काय गोलंदाजी करतोय, कशा प्रकारे रिलीज पॉइंट आहे, कशा प्रकारे बॉल डिलिव्हर करतोय. जबरदस्त गोलंदाजी. मागच्या मॅच मधलं प्रत्युत्तर काय होतं, तर मागच्या मॅच मध्ये आपण याच प्रकारची गोलंदाजी या खेळाडूची पाहिली होती. एक बॉल मागे एक बॉल पुढे आणि त्याचबरोबर विकेट जाते, अर्थात साबीरबाईंची जाते विकेट. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, पहिली विकेट मिळते अर्थात रोहित या खेळाडूला. चांगल्या प्रकारची इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. रहीम सर, मागच्या मॅच मध्ये आपण या संघाला पाहिलं, समोर असलेला संघ अर्थात जय हनुमान होराळे संघ. होराळे संघ पाहिलं तर हे मैदान गाजून बसलाय, परंतु होराळ्याच्या विरुद्ध ज्या प्रकारे गोलंदाजी केली 17 वर थांबवलं होतं, अगदी 17 वर 7 विकेट घालवल्या होत्या अर्थातच या टीमने. आणि हाच तो रोहित गोलंदाज ज्याने पहिलं षटक टाकलं होतं, धावा खर्च केल्या होत्या अवघ्या पाहिलं तर 2 विकेट मिळवल्या होत्या. मग त्या मॅच मध्ये केलेलं पाहिलं तर फक्त काही एखादा छोटीशी मोठी गोष्ट नव्हती तिथे, फक्त पाहिजे एक बोलतात ना तुक्का लागला, तुक्का नव्हता. तर अगदी या खेळाडूचं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी आपल्या ताकदीने गोलंदाजी केली आणि ज्या टीमच्या नावासाठी आपण उतरलोय, वीरा 11 आई गारमाता कराडे, त्याच्या अगदी पाहिलं तर जिद्दीसाठी खेळतोय. पुन्हा एकदा बॉल अगदी वेगवान आहे, शरीराचा घेतलेला वेग, त्याचबरोबर इथे धावफलकाची स्थिती. एक धावेने इथे नक्की धावफलक पुढे जाते. लेग बायच्या रूपामध्ये धाव मिळेल, परंतु धावा कशा येऊ देत, धावा येऊ देत. उद्याच्या दिवसामध्ये अर्थातच ACL संघ आपण खेळताना पाहणार आहोत. ACL संघ या संपूर्ण सर्कलमध्ये आपण पाहिलं, या पूर्ण 2025-26 सायकलमध्ये बरेच टुर्नामेंट पराजित झालाय. अगदी लॉस मध्ये बराच आहे. जर कॅल्क्युलेशन काढलं तर 3-1 लाखाचा लॉस जरूर निघेल, परंतु त्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट मी येणाऱ्या बॉलवर नक्कीच सांगू शकतो त्यांच्यासाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी पडला, त्याचबरोबर तिथेच बॉल विसावलाय. बॉलरचं कौतुक करावं, वारंवार कौतुक किती वेळा करावं. खरं तर नजर नको लागायला हेच म्हणेल, हा बॉलर अगदी टिकून ठेवला पाहिजे. नक्कीच रायगड प्रीमियर लीगचं पर्वही हा बॉलर केलं. जबरदस्त गोलंदाजी मार्कवर रोहित. पुढच्या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. अर्थातच माहिरा 11 पनवेल मोहल्ला संघ आणि त्यांच्या विरुद्ध अजय 11 उरसाई देवळोली संघ. दोन्ही संघ चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली दोन्ही संघांनी. खरं तर माहिरा 11 पनवेल मोहल्ला संघाला थोडा संघर्ष करावा लागला होता, परंतु देवळोली संघाने चांगली गोलंदाजी केली. म्हणजे आजच्या 4 जे संघ विनर संघ आपण पाहतोय, प्रत्येक संघ पाहिलं तर बॉलरचा भरणा असलेला संघ आहे. वेगावर स्वार गोलंदाजी अगदी पाहायला तर पाहण्यासारखी आहे. पहिलं षटक संपलं, एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजी होऊन जाऊ दे. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाने खर्च केला 2च धावा, 1 विकेटही मिळवले. टीमला काय गरज आहे, टीमला माझ्याकडून अगदी पाहिलं तर P1च्या षटकामध्ये जी गोलंदाजी अचूक बाऱ्यावरची पाहिजे ती झाली जरूर, आणि त्याचबरोबर गोलंदाजी केली. अर्थातच गोलंदाज नाव जे या मैदानामध्ये स्टील बऱ्याच वर्ष टिकून राहील, नाव त्याचं रोहित. उद्या आपण संघ पाहणार अर्थातच ACL A संघ सुद्धा खेळताना पाहणार. अर्थातच मुनीर पटेल असेल, मुफीद प्रकारे ताबिश असेल, अर्थातच आपण पाहिलं तर सुफियान संदेश जर काय पाहिलं तर मॅच विनर खेळाडू आहे असं पाहणार. राजूला पाहू शकतो, मुजीब खरबे, अशरफ असतील, अफजल असतील, डॅनी भाई असतील, बरेचसे खेळाडू आपण यंग खेळाडू सुद्धा पाहिलं उद्याच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. यांना एवढंच सांगेल, भीती नसावी पराजयाची, भूक असावी स्वतःला सिद्ध करण्याची. ही जी खराब वेळ ना, ही खराब वेळ ACL संघाची निघून जाईल. फक्त जिद्द ठेवा, येणारा मैदान गाजवण्याची, येणारा मैदान गाजवायचे आणि गाजवण्याची पाहिजे ताकद ACL संघामध्ये आहे. परंतु येणारा उद्याचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार.
शुभम बॉलिंग ट्रॅकवर लोअर फुल टॉस बॉल होता, अगदी स्लोअर बॉल करण्याचा प्रयत्न केला, फुल टॉस बॉल स्वतः बॉल खाली गेलेत शुभम, एकेरी धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न तोही झालाय सक्सेसफुल, धावा वाढतायत 2-2. त्याचसोबत पाहिलं तर धावा पोहोचल्यात अर्थात 4 वर. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू घेतला अर्थातच बॅटिंग टीमने वेस्ट हाईटचा बीमर साठी नक्की त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू असेल, एक बीमर साठी असेल आणि त्याचबरोबर एक वाईट साठी असेल. फेअर डिलिव्हरी आहे, अगदी बॉल डीप होतोय, अगदी वेस्ट साईडच्या थोडा खाली आहे, बॉल डीप होतोय अर्थातच अगदी संकटामध्ये आहे तो संघ. तो पाहिलं तर आयशा 11 बारापाडा संघ संकटात असेल, जरूर संकटातून बाहेर निघण्यासाठी नशिबी पाहिलं तर तुमची इच्छाशक्ती नक्कीच पाहत असतो, किती प्रबल इच्छाशक्तीने तुम्ही खेळताय आणि ती इच्छाशक्ती पाहिली जाते. कॅच घेण्याचा प्रयत्न, अफलातून प्रयत्न पाहायला मिळाले. बॉलवर जणू पाहिलं तर इथे एखादा वाघ जसा पाहिजे शिकार करण्यासाठी झपट्टा मारतो तसंच पाहिजे तुटून पडले बॉलवर. कॅच सुटली जरूर, परंतु प्रेक्षकांच्या टाळ्या वाजल्या. मिळेल ती एक धाव. एकेरी दुहेरी ते पुढे जाताना पाहिलं तर आपण आयशा 11 बारापाडा संघ पाहतोय. फटकेबाजी करावी लागेल, सोपं नसणारे समोर संघाविरुद्ध पट्टेबाजी करायचं, परंतु करावं तर लागणार ना. जर आपण विचार केला तर ज्या मॅच मध्ये आपण करतो सेकंड राऊंडची पहिली मॅच असेल, याक बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. गोलंदाजाकडून बॉल जाईल अर्धी पाहिलं तर वाडिश लॉंगॉनच्या ठिकाणी मिळेल ते पाहिलं तर इथे धाव एक सिंगलच्या रूपामध्ये धावसंख्या एकेरी दुहेरीने पुढे जातीये, 6 पर्यंत पोहोचलाय. 9 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा झाल्यात, 1 विकेट मैदानाच्या बाहेर. जर बॅटर टेकले तर धावा होऊ शकतात, पण जर गोलंदाजाने अशीच गोलंदाजी केली तर ही ओव्हर सुद्धा पाहिलं तर वन साइड करू शकतात. फटका अगदी पाहिले तर उंच गेला, फिल्डर येतील त्याच्या समोर बॉल पडला, बॉल नाही घेतले, वळण, तदनंतर 2 धावा झाल्यात पूर्ण. एकेरी दुहेरी धावा घेतल्या जातात. हळूहळू पाहिलं तर पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय बारापाडा संघ. आपण पाहिलं तर आयशा 11 या नावाने खेळतोय. अर्थातच आपण पाहिलं तर या संघाचा गोलंदाज राज सुद्धा सध्या भन्नाट फॉर्मला आहे. लेफ्टी बॉलर आणि लेफ्टी बॉलरच्या विरुद्ध पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तो वीरा 11 आई गारमाता कराडे संघाला, परंतु सद्य स्थितीमध्ये पाहिलं तर खेळणारा संघ आयशा 11 बारापाडा पोहोचलाय. आता जर पाहायला गेले तर 8 वर. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या ठिकाणी बॉल फटका खेचलाय. एकेरी धाव या एकीने पुसलाय संघ 9 पर्यंत. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार हे सुद्धा पाहिलं जाईल. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांच्या सामन्यासाठी पहिल्या 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवायचे आहेत. सध्या तर पाहिलं तर बॉलिंग टीम सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ आता हाणामारी करावी लागेल. बारापाडासाठी खेळावा लागेल. आता चांगला बॉल आहे इष्टांच्या मागे, 2 फिल्डरचे अगदी पाहिजे इथं प्रयत्न, परंतु वेग जेवढा होता तो बॉल थांबू शकत नव्हता. अगदी सीमा पार मिळाला, धावा मिळाला 22 रूपामध्ये, अगदी 4. आणि त्याचबरोबर टीमची टोटल 2 षटकं संपलीत. पहिल्या षटकामध्ये होत्या धावा 2, तदनंतरच्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा आल्या अर्थातच त्या 11, म्हणजे टीमची टोटल झालाय 13. तर या टीम मध्ये आपण पाहिलं तर जी बॉलिंग करते बॉलर अगदी जबरदस्त आहेत. आताचा बॉल जरी आपण पाहिला, ज्या प्रकारे बाउन्स घेतला बॉलने, ज्या प्रकारे विकेटच्या मागे बॉलला हात लागला, त्यानंतरही बॉलने वेग सोडला नाहीये. आणि एक एवढा वेगवान बॉल आणि एवढी वेगवान गोलंदाजी पाहायला मिळेल. त्या अर्थातच टीम वीरा 11 आई गारमाता कराडे संघाची. अक्षय गोलंदाजी मार्कर आमच्या सोबत पाहिलं तर 12th मॅन आहे. अर्थातच नाव त्यांचं सार्थक आहे. येत्या कालावधीमध्ये पाहिलं तर सार्थक सुद्धा पाहिलं तर या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. सार्थकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आज 12th मॅन आहात, चांगला खेळ केला, प्रॅक्टिसमध्ये चांगलं सातत्य ठेवलं,
तर अगदी पाहायला गेलं तर रोहितच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गोलंदाज सुद्धा असू शकता, कारण की प्रयत्न माणसाला अगदी विजयाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवतो. फटका उंच आहे, उंची सुद्धा लांबी सुद्धा तेवढीच मिळाली आहे. बॉल गेला सीमा पार. अक्षयच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर टीम आयशा 11 12 ठोकलाय षटकार. षटकार ठोकला अर्थातच इथे बाटरने नाव बॅटरचं रिहान. रिहान चर्चेतलं नाव आहे. खालापूरमध्ये आले. खालापूरमध्ये येऊन या खेळाडूने पाहिले तर स्वतःच्या नावावर मस्त सिरीजची पाहिले तर LED टीव्ही नेली होती. अगदी घरामध्ये 2 टीव्या, त्यानंतर तिसरी टीव्ही म्हटला बेडरूम मध्ये लावेल, पण टुर्नामेंटमध्ये नक्कीच माझ्या संघाची चांगली सर्ची करणार. तोच पाहिले तर रिहान आता मैदानामध्ये आलाय. चांगली बॅटिंग रिहानच्या माध्यमातून पाहिली, पण अक्षयच्या विरुद्ध केलेलं आक्रमण आणि आक्रमण अशा प्रकारे 6 धावा देऊन गेल्या. सुरुवातीच्या वेळेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच थोडा संकटामध्ये होता. अर्थातच पहिलं षटक 2 धावांचा. त्यानंतर पाहायला गेलं तर मागील 3 बॉलचा आपण खेळ पाहिला तर 3 बॉलमध्ये मागच्या जर आपण बघितलं तर धावा अगदी मजबूतपणे आल्या. त्या अर्थातच 11 धावा. मागे 3 बॉलमध्ये मोठी धावा संख्या उभारली गेली. त्या अर्थात बॅटिंग करणाऱ्या 12 संघाकडून यॉर्क बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. अर्थात कव्हर दिशेने बॉलला फेकलं जरूर, परंतु धीर मिळाली. इथे 1 धाव आणि या 1 धाव संख्येच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकला येतील खेळाडू. जोहेब येतील स्ट्राईक एंडला. जोहेबला आता सुद्धा चांगली फटकेबाजी करावी लागेल. 20 झाल्यात. किती पोचणार? 25, 26, 28, 30 की 3 बॉल 4 बॉल 4 6 मारले जातील हे पाहिलं जाईल की विकेट काढल्या जातील. याक बॉल जबरदस्त बॉल स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. एफर्ट पाहायला मिळाले. बॅटरचंही पाहिलं तर रनिंगचं एफर्ट पाहायला मिळाले. त्याचबरोबर फिल्डरचं एफर्ट पाहायला मिळाले. विकेटच्या मागे विकेट किपर. पाहिलं जाईल रनआउट आहे का खेळाडू की काय झालंय. बॅटर सुखरूप पोहोचले. 2 धावा इथे असतील. अर्थात या 2च्या मदतीने संघ पोहोचला. बॅटिंग करताना आयशा 11 12 संघ 22 पर्यंत. कुठे होती मॅच, कुठे गेली? खरं क्रिकेटचं खेळ एक कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. सरडाई एवढ्या लवकर रंग बदलणार नाही, तेवढ्या लवकर क्रिकेटचा खेळ रंग बदलताना आपण पाहिलंय. दोन्ही संघ जिद्दीने पेटले. दोन्ही संघ पाहिले तर या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनाही माहिती आहे जेव्हा गावाच्या नावाचं अस्तित्व नक्कीच जिथे मैदानामध्ये लागतं तिथे एकच देखील विचार करावा लागतो, जिंकणं जिंकणं जिंकणं. जिंकण्यासाठी संघर्ष दोन्ही संघ जरूर मैदानामध्ये करतात आणि संघर्षाची इथे पाहिजे इथं चाहूल आणि संघर्षानंतर येणारा विजयाचं फळ ते कुणाला मिळणार हे पाहिलं तर येणाऱ्या बॉलच्या मेहनतीवर निर्माण असेल. चांगला बॉल फटका अगदी खेळला. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर अगदी बॉलला अडवतील सुद्धा. फेकी सुद्धा देरी दमदार झालीये, परंतु मिळतील 2 धावा. काय जबरदस्त कामालीचा पाहिजे इथं पाहिलं तर बॅटिंग करताना इथं खेळ पाहायला मिळाला. 2 धावा 24 पर्यंत संघ. आता 2 शिल्लक बॉल. त्यानंतर या 2 बॉलवर किती धावा केल्या जातील? आक्रमण केलं अगदी पाहायला गेले तर अक्षयवर सुद्धा. अक्षयच्या विरुद्ध सुद्धा पर्यंत 11 धावा जमवल्यात. 12 संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. अर्थातच पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 2 होत्या, नंतरच्या ओव्हरमध्ये 11 आल्या. नंतरच्या आत्ताच्या ओव्हरमध्ये धावा आपण जर पाहिल्या तर इथे सुद्धा जोरात नक्कीच खेळलात. स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवलं. अगदी रनआउटची संधी निर्माण होणार का? ट्राय तर केलं अगदी, परंतु बॅटर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचला असणार याची ग्वाही नक्कीच पंचांनी दिली गेली आहे. पोचला अगदी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या पोचला. इथे धाव मिळेल ती 1-25 झाल्यात. खुश असेल 12 संघ. त्यांनाही माहिती आहे की आपल्याला जी धावसंख्या हवी ती पोहोचली आता, परंतु आता बॉलिंग करणारा संघ म्हणत असेल जिथे आपला संघ होता तिथून थोडा दूर गेलाय. आपण भरकटलो तर नाही ना, परंतु त्या मार्गावर पुन्हा एकदा येण्यासाठी आता येणारा बॉल डॉट असेल, सिंगल असेल चालेल, पण चौकार षटकार आला तर अडचणीला सामोरं जावं लागेल. काय घडणार काय बिघडणार पाहिलं जाईल. येणारा शेवटचा बॉल
या ओव्हरमधील. फटका फसलाय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, विकेट जाते डाऊन, अर्थातच खेळाडू बाद होतील. रिहान बॅक टू द डगआउट. तत्पूर्वी आपण संधी देऊयात आपल्या डीजे मास्टरला. इन्व्हाइट करूयात आपण टॉससाठी अर्थातच अजय 11 उसराई देवलोली संघाचे कॅप्टन टॉससाठी हजर आहेत. अजय 11 उसराई देवलोली संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण आयशा माहिरा 11 पनवेल मोहल्ला संघाला आपण नक्कीच इथे मॅचमध्ये पाहणार आहोत. अगदी आयोजकांची इच्छा आहे की तमीन सरांच्या शुभ हस्तेच या मॅचचा नाणेफेकाचा कौल झाला पाहिजे. अगदी तमीन सरांचा संघ जरी असला तरी पाहिजे तर ॲज अ न्यूट्रल म्हणून या आयोजकांच्या साथीला अगदी आपल्या व्यासपीठावर आहेत. टॉसचा कॉल करण्यासाठी आपण तमीन सरांना इन्व्हाइट करूयात की सर आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकाचा कौल करायचा आहे. चला पनवेल मोहल्ला संघ आहे आपण तो टॉस साठी. खर तर तमीन सर टॉस करतील अगदी ऍज अ न्यूट्रल म्हणून नक्की टॉस करतील. टेल कॉल केलाय. त्याचबरोबर टीम टॉस जिंकलाय आयशा महिरा 11 पनवेल मोहल्ला संघाने. निर्णय काय असेल? बॉलिंगचा निर्णय नक्कीच असेल. थँक्यू सर, आपण नक्कीच टॉस बॉक्समध्ये जोडले गेलात. आता मॅचला होती सुरुवात. आजच्या दिवसामध्ये एक प्रमुख आकर्षण म्हणजे रहीमचे षटकार पाहायला मिळाला. उद्या रील व्हायरल होईल. अर्थातच वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय जी स्पर्धा. छोट्या गोष्टींचं अगदी वर्ल्ड टेनिस क्रिकेटने अगदी लक्ष देऊन नक्कीच काम केलंय. आता एवढ्या रात्र आणि एवढ्या रात्रीमध्ये सुद्धा वर्ल्ड टेनिस क्रिकेटचं चांगलं काम पाहायला मिळतंय. त्यांचे कौतुक करूयात.
सुरुवात होते इथे मॅचला अर्थातच करायच्या 26 धावा बॅटिंगसाठी स्ट्राईक इनला खेळाडू रोहित आहेत. रोहितच्या विरुद्ध पहिला बॉल अगदी राजचा वेगवान. ज्या प्रकारे रोहितने गोलंदाजी केली तशीच रोहितला आता गोलंदाजी खेळावी लागेल. बॅटिंग करण्यासाठी आपण आलो 26 करायच्या सोपं नसणारे. 18 बॉलमध्ये 26 होत्या. आता इक्वेशन 17 मध्ये 26 चाललंय. मॅच जिंकायची असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करावी लागेल. समोर पाहिलं तर तेवढा ताकदवर संघ आपण पाहतोय जो बॉलिंग करतोय अर्थातच आयशा 11 12 संघ. 17 मध्ये आता इक्वेशन पाहिलं तर 26 आहे. समोर पाहिलं तर रोहित एक जबरदस्त खेळाडू. चांगला बॉल पडला अगदी गुडलेन स्पॉटला बॉल पडल्यानंतर बॉल आता डॉट जातोय. डॉट बॉल पाहायला मिळाला तर 2 बॉल डॉट आले. येणारा प्रत्येक डॉट बॉल अगदी पाहायला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या संघासाठी थोडा कर्दन काळ ठरेल. बॅटिंग करणारा संघ अडचणीमध्ये नेऊन ठेवू शकतो. 26 हव्यात परंतु आता बॉल किती शिल्लक तर फक्त 16 बॉल 26 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतोय आता गोलंदाज. फटका फसला उंच गेला. फिल्डर डाऊन दी बॉल येतील आणि त्याचबरोबर विकेट होतीये बाद. अर्थातच पहिली विकेट. जोएबने कॅच पकडले जरूर. मोठा हादरा लागतोय अर्थातच टीम कराडे संघाला. नाव वीरा 11 आई गारबादा संघाचा पहिला खेळाडू होतोय तंबूच्या आसऱ्याला. पहिली विकेट डाऊन झाली. अर्थात अक्षय बाद झाले ज्याने पहिलं षटक गोलंदाजी करताना चांगलं टाकलं होतं परंतु त्यांच्या विरुद्ध त्यांना खेळायचंय. उद्याच्या दिवसामध्ये आपण लाट पाहणार आहोत. आताची माझ्याबद्दल तेवढी चुरशीचं पाहायला मिळते. एकही धाव नाहीये. विकेट गेलीये. करायच्या धावा 26. राज गोलंदाजी मार्कवर. राजने सुद्धा पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी झाली होती अर्थातच रोहितची त्याच्या विरुद्ध सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली आहे. एकही धाव नाहीये. पण उद्याच्या दिवसामध्ये पहिली बिग फाईट बिग मुकाबला. नारपोली बी विपक्ष आयशा 11 भडबल. आसिफबाईंनी जो पॅक केलेला संघ आयशा 11 भडबल या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहणार त्याला उद्याच्या रात्रीमध्ये. अगदी बॉडी वेट दूर केला होता. पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल दूरवर चाललाय. अडवण्याचा झालाय प्रयत्न. अखेरीस सक्सेसफुल. 2 धावा पूर्ण. या 3 धावा केल्यात पूर्ण. अर्थातच या दोन्ही बॅटरने. नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये आहेत. नारपोली बी विपक्ष आयशा 11 भडबल संघ असणार. त्यानंतर सावरोली विपक्ष चिरनेर असेल. त्यानंतर अल्पेश 11 लवजी आणि त्याचबरोबर शिरवली संघ. शिरवली संघाला बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा एकदा ट्रॅकवर पाहणार. त्यानंतर ASC हाल अमन स्पोर्ट्स क्लब हाळ असेल. त्याचबरोबर टेम्पाले संघ मेहर 11 टेम्पाले सुद्धा पाहिलं तर मोठे संघ. आणि खरं पाहायला गेलं तर इथे बॅटची एज लागली आहे. विकेट जातीये दुसरी मैदानाच्या बाहेर. DJ Siday Remix. विकेट डाऊन झाली आहे दुसरी. त्याचबरोबर नवीन बॅटर मैदानामध्ये सचिन रवाना झालेत. पहिल्या षटकाचा आपण खेळ जेव्हा चालू असताना धावा झाल्या 3. विकेट गेल्या 2. म्हणजे ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये खेळ झाला होता तसं इथे खेळ आता चालू आहे. तो बॉलिंग करणाऱ्या संघाचा सुद्धा. बॅटिंग करणाऱ्या संघाला सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं की स्वतःला आता नक्की पाहिलं तर चेक करावा लागेल. खरं तर रियालिटी चेक मिळाला आहे जिथे आपल्याला आता धावा करायच्यात. प्रेशरमध्ये आपण येऊ शकतो. जर आपण दुसऱ्याला प्रेशरमध्ये टाकला तर आपणही प्रेशरमध्ये येऊ शकतो. खेळपट्टी बॉलरला अनुकूल आजच्या दिवसामध्ये. तुषार सर म्हटले होते 6च्या नंतर आजच्या रात्रीला झालं काय.
जिथे धावा येतच नाही, परंतु बॉलरचा क्लास पाहायला मिळाला. बॅटर जबरदस्त जरूर आहेत, परंतु बॉलरचा क्लास पाहायला मिळाला. आणि खरं तर आता बॅटिंग करणारा संघ, या संघाला एवढं सांगू शकतो, शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून माणसाला शिकावं लागतं. आता तुम्हाला शिकावं लागेल की शेवट कसा गोड करावा. यार्क बॉल अगदी क्रिकेटचं अगदी भेदक मारा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. आणि आयशा 11 12 संघ या मॅच मध्ये पाहिलं तर जसा उतरला तसा त्यांच्या माध्यमातून पाहिलं तर मागील 2 ओव्हरमध्ये बॅटिंग चांगली झाली आहे. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये जिथं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज होते, राजने खर्च केल्या अवघ्या धावा 3 आणि त्याचबरोबर 2 विकेट डाऊन झाल्यात मैदानाच्या बाहेर. मॅच अजूनही दूर गेले नाही. बॅटिंग करणारा संघ ताकद घेऊन मैदानामध्ये उतरलाय. कमबॅकची स्थिती तोही संघ जाणतो. त्यालाही माहिती आहे आपल्या पाठीशी, आपल्या संघ मालकाच्या पाठीशी आई एकविरेचा आशीर्वाद आहे, पण थोडी मेहनत करावी लागेल. आईचा आशीर्वाद सर्व पहिल्यांदा भक्तांच्या पाठीशी आहे. मग आता खेळाडूंना खेळपटलावर अगदी पहिले तर मैदानावर मेहनत करावी लागेल. धावा 3 झाल्यात आता जिंकण्यासाठी 23 धावासंख्येची गरज. 12 मध्ये 23चं इक्वेशन पोहोचलंय. ज्या प्रकारे हातोलीच्या विरुद्ध पाहिलं तर जे इक्वेशन होतं अर्थातच मोहल्ला पनवेल संघाचं फटका चांगला आहे. अगदी पायातला बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, चांगला लॉफ्ट केला होता बॉलला. 2 धावा दिल्यात. अर्थातच धावा 2 धावा इथे मिळाल्यात. आता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये 21 आता करायच्यात. 11 बॉलमध्ये 21चं इक्वेशन. मॅच फिरू शकते. मॅच रंगादार तयार झाले. 3 ओव्हरचे मॅच शॉर्ट टर्मचं क्रिकेट आपण पाहतोय. सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर 6 ओव्हर 8 ओव्हरच्या मॅचेस होत असायच्या, पण आता क्रिकेट थोडं फास्ट झालंय, खेळाडू जास्त झालेत. चांगला बॉल पडला. अगदी पाहिलं तर बॅटरने घाई केली का असं म्हणावं लागेल, परंतु स्वतःच्या पॉपिंग क्रीजमध्ये पुन्हा एकदा सुरक्षितरित्या पोहोचलेत. विश्वासाने खेळावं लागेल. याही धावा केल्या जाऊ शकतात. आता करायच्या त्या धावा 21 आणि बॉल शिल्लक आहेत 10 मध्ये 21चं इक्वेशन येऊन पोहोचल्या बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. अर्थातच वीरा 11 आई गारमाता कराडे संघ. चांगला बॉल थोडासा दूर उडून खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल टाकतोय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये खर्च केल्यात अगदी या बॉलरने 2च धावा. 9 मध्ये आता करायचे 21. मॅच सोपी नसणार आहे. या मॅच मध्ये मेहनत करा. विजयाचं तुम्ही दार ठोकावू शकता. 1 पाऊल पुढे जा. अगदी पाहिलं तर विजय तुमच्या खात्यावर येऊ शकतो. पण सध्या चाललंय काय, गोलंदाजी करणार आयशा 12 संघ बॉलिंगची अगदी कमाल धमाल दाखवतोय. आणि कार्पेट फटका चालला. अगदी पाहायला गेलं तर फिल्डर बॉलला पकडतील. 1 मिळेल रन. 6 आता इथे पाहिजे धावा झाल्यात, म्हणजे अर्थातच जिंकण्यासाठी करायच्यात त्या 20 धावा. 8 बॉलचं इक्वेशन तुषार सर आणि 8 बॉल मध्ये करायच्यात 20. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. मामूने अगदी पाहायला गेलं तर आमच्यासाठी अगदी चहाची सोय केली. अगदी त्यांचं अगदी मनापासून आभार व्यक्त करू. खरं तर मामूच्या चहाच्या टपरीवर जेव्हा जेव्हा जातो ना तेव्हा तेव्हा गप्पा गोष्टी बऱ्याच रंगतात. खरं तर इराणी चाय आणि त्याचबरोबर आत्ता आम्हाला ज्या प्रकारे मामूंनी चायची सोय केली, अगदी मामूंचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. धावा इथे जर बघितल्यात गेल्या तर झाल्यात. अर्थातच 7 झाल्यात. 19ची गरज. जागा बनवली, मागा मारण्याचा प्रयत्न केला. 2 फिल्डरच्या अगदी मधोमध बॉल आला आणि त्याचबरोबर आलेला बॉल आपण पाहिला. धावा किती देऊन जाईल.
काय घडलं, काय बिघडलं? स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये इथे जर पाहिलं तर विकेट करावी लागली, सॅक्रिफाईस. विकेट गेली, डाऊन झाली आहे विकेट, डाऊन झाली आहे विकेट. इथे धाव मिळेल 1-8 झाल्यात. आता 8 झाल्यानंतर जिंकण्यासाठी करायच्या त्या आता 18 धावा. कंपल्सरी चेसिंग. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? आपण जर दोन्ही इनिंगचा जर आपण जर प्रभाव पाहिला तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 2 विकेट गेल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 11. नंतरच्या आपण ओव्हर मध्ये पाहिल्या असेल धावा आल्या 12. इक्वेशन झालं 26चं. आणि आता इथे पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये धावा 3, नंतरच्या ओव्हर मध्ये आल्या धावा 5, म्हणजे 8 धावा झाल्यात. आता पाहिलं तर 18 धावांची गरज. बाबूची चाय पिल्यानंतर अगदी आता आमच्या चेहऱ्यावर पाहिलं तर एक तेजी निर्माण झाली आहे. आता बॅटरला तेजीने बॅटिंग करावी लागेल. करायच्या त्या 18 धावा. अशक्य काहीच नाहीये, स्वतः जिद्दीने केला मॅच तुमच्या पारडे देऊ शकते. रोशनच्या विरुद्ध अगदी कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी डीप मध्ये बॉल गेला लॉंग ऑफच्या ठिकाणी. इथे स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईक घेतली जाईल. बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू सचिन आहेत. सचिनला आता करून दाखवावा लागेल. 5 मध्ये करायच्या 17 धावा. कंपल्सरी चेसिंग. इथूनही मॅच फिरली जाऊ शकते. 3 मोठे फटके टोकायचे, टोकले जाऊ शकतात का? ज्या एंडे आपण गोलंदाजी करतो अर्थातच गोलंदाज तुषार आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सतरा आता करायचे ते अर्थातच 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. ऑन साइडला खेळला अगदी अलॉंग द कार्पेट फटका चाललाय. डीप मध्ये फिल्डर आलेत, बॉलला पकडलंय. स्ट्राईक एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला. रनआउटची संधी निर्माण झाली का? हो, यस. ओ युठी विकेट जातीये, मोठी विकेट येतीये मैदानाच्या बाहेर. 16 धावांची गरज असताना रनआउटच्या रूपामध्ये होतो कॅडोबा सचिन. बॅक टू द डगआउट. शुभम मैदानामध्ये गेलेत. शुभमसाठी एवढंच अगदी आता कॉन्फिडन्स देणारा बोलू शकतो. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा ठेवा. नशीब बदलो ना बदलो, अगदी वेळ सुद्धा बदलते, परंतु ती वेळ बदलायला अगदी आपल्याला वेळेला सरशी करणारी बॅटिंग करावी लागेल. आपण बॉलिंग चांगली केली जरूर, परंतु टुर्नामेंट जिंकण्यासाठी आपल्याला दोन्ही डिपार्टमेंट बॅलन्स करावं लागेल. बॅटिंग झालीये, बॉलिंग झालीये, त्यानंतर पाहिलं तर फिल्डिंग चांगली झाली पाहिजे. मग क्रिकेट एक खेळ असे की ते तिन्ही युनिटने खेळलं जातं. फक्त प्रेक्षक पाठराखी आपल्या सोबत आलेत याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला सामना बॉलिंगच्या एकाच जीवावर जिंकला जाऊ शकतो, परंतु चेक केलं गेलं. रियालिटी चेक अर्थात पाहायला गेलं तर इथे मिळालाय. यानंतर शिकण्यासारखं बरंच आहे, परंतु सामना कुठे संपलेला नाहीये. सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 3 बॉलमध्ये 16 धावांची गरज. बॅटिंग स्ट्राईक एंडला खेळाडू असेल रोशनला अगदी पाहिलं तर इथे टीमला रोषणाई करून द्यावी लागेल. फटका ऑन साइडला खेळला, फिल्डर आहेत तैनात. पकडला गेला बॉल, अगदी 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतः घेण्याचा प्रयत्न असेल अर्थातच रोशन या खेळाडूचा 2 धावा मिळाल्यात. आता 2 बॉल मध्ये जिंकायचे आणि करायचे ते 14 धावा. लक्ष कठीण आहे. एखादा फटका जर आला तर नक्कीच मॅच निघू शकते, परंतु 2 बॉल 14 धावा मुनीर पटेलने केल्यात. मुनीरला माहितीये डेची टुर्नामेंट, अंजुरूनचं मैदान, मानकिरीची टुर्नामेंट, आणि तिथे मुनीर पटेलने त्या 2 बॉल 14 धावा केल्या. 2 वाईट मिळाल्या, नंतर 2 बॉल 2 षटकार मारले होते. आता तसं होईल का? नाही, परंतु गोलंदाज हुशार आहेत. गोलंदाजांनी अगदी टप्पा ओळखलाय. गोलंदाजांनी ओळखलाय समोरचे बॅटर काय करतात. आमच्या विरुद्ध जर का पहिल्या ओव्हर मध्ये धावा जर का 2 त्यांनी दिल्या होत्या तर आम्हीही पाहिलं तर इथे धावा नक्कीच वाचू शकतो. जर का समोरच्या संघाने जर का चांगली बॅटिंग केली तर आपल्याला बॅटिंग करायची होती, परंतु इथे वरचं ठरताना दिसलं तर अर्थातच आयशा 11 12 बडा संघ.
मॅचची एज आणि त्याचबरोबर विकेट होती डाऊन, ही विकेट मिळाली आणि त्याचबरोबर संघ विजयी झाला. आयशा 11 बारापाडा संघ 26 धावा या संघाने वाचवल्या. जी गोष्ट अशक्य होती ती करून दाखवली. परंतु कौतुक करूयात आपण टीम पराभूत झालेल्या संघात सुद्धा एवढा चांगला खेळ त्यांनी केला आणि रोहित